हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी तुमच्यासाठी आता आज एक रेसिपी करून दाखवणार आहे. सध्या श्रावण महिना पण चालू आहे. लवकरच गणपती येणार आहेत आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी पण खीर केली जाते. त्याच्यामुळे तुमच्यासाठी खास ही खीर असा गुळात रटरट शिजली आहे. जायफळ, विलायची, तूप, बडीशोप, अख्ख्या स्वयंपाकघरात खिरीचा वास सुटला आहे. म्हणजे बघा, मोठ्या दारात म्हणजे बाहेरून जरी आत आलं तर खिरीचा वास असा छान सुटलेला आहे आणि असं तोंडाला पाणी सुटते. घासाघणीस खोबऱ्याचा तुकडा, आहा काय मन तृप्त होतं ना. पोटभर असा पदार्थ खावा असा हा पदार्थ आहे आणि पोट भरून जाईल असं गोड पदार्थ. आणि हा पदार्थ तसा पारंपरिकच आहे आणि अजूनही केला जाणारा हा पदार्थ आहे. बघा, सोलापूर जिल्ह्यात खीर हनुमान जयंतीला करतात, तुकाराम बीजला करतात, तसेच पितृपंधरवड्यातही करतात. कोल्हापूर साईडला गणपतीच्या पहिल्या दिवशी, गणपतीच्या त्या दिवशी ह्याचा नैवेद्य असतो. आता मी इथे अर्धा किलो गहू घेतलेला आहे आणि बडीशोप घेतले मी अर्धे बाऊल. बडीशोप भरपूर घ्यायची. विलायची 5-6 चमचे असेल. त्यातच जायफळ पण बारीक केलेले आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आणि 2 म्हणजे 1 पूर्ण गुंड असेल खोबरं मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. म्हणजे एकदम पातळ चकत्या करून घेतल्यात. गरम पाणी करून घ्यायचं, कारण गहू हा पटकन म्हणजे खीर लवकर शिजत नाही. त्यामुळे ती जरा 2-4 तास छान गरम पाण्यात भिजू घालायची. ही एक माझी पहिली ट्रिक आहे की असं गरम पाण्यात भिजवून ठेवलं की छान मऊ होती आणि शिजायला टाईम लागत नाही. जर मऊ नाही झाली तर खीर शिजायला पण टाईम लागतो आणि कचकच जरा लागते. आता मी इथे गूळ घेतलेला आहे, थोडा कमी 1 किलोला आहे, पण मी तेवढा नाही टाकणार कारण अर्धा किलो खिरीचा गहू आहे. त्यामुळे मी त्याला अर्धा किलोच गहू घेणार आहे, त्याचे असं फोडून घेणार आहे. आता 2-3 तास झालेले आहेत, छान असं मऊ शिजलेलं आहे. पण तोपर्यंत मी आधी काय करणार आहे, हे सगळ्याची पूड करून घेणार आहे. आता जायफळ आणि विलायची तर मी आधीच बारीक करून घेतलेले आणि आता बडीशोप भाजून घेऊन ते मिक्सरवर त्याची पूड करून घेणार आहे. 2-3 तास असा छान भिजलेल्या हाताने जर असं पाहिलं तर छान असं म्हणजे तुटला जातो, असं मऊ पटकन दाबला जातो. एकदम छान असं शिजून झालेलं आहे. हे खपली गव्हाचे आहे आणि मी एकदम तसाच गहू खीर नाही, जरा जास्त मिक्सरवर थोडासा तुकडे जास्त केलेले आहेत. एकदम एक असे तुकडे ठेवलेले नाहीत. खिरीच्या खीर करतो आपण तसं. अशी ही खीर छान लागते आणि म्हणजे पटकन चावता येतो. जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर घरात माणसं असतील तर थोडंसं जरा जास्त बारीक करायचं. छान भिजलेलं आहे पहा, एकदम मऊ भिजून झालेलं आहे. आता मी ह्याचं वरचं पाणी काढून टाकणार आहे, कारण म्हणजे धुवून घेतल्यासारखंच एकदम त्याचं वरचं सगळं पॉलिश किंवा जे काय आहे पांढरं पाणी ते काढून टाकायचं. आणि मी तोपर्यंत कुकरमध्ये गरम पाणी करून ठेवले, कारण काय होतं एकदम थंड पाण्यात असं जर टाकलं तर ते असं दांडरल्यासारखं होतं आहे. त्याच्यामुळे आधी थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आणि मग लगेच हे भिजू घातलेला गहू त्यात टाकून शिट्ट्या घ्यायच्या. 2-3 शिट्ट्या द्यायच्या, 3 शिट्ट्या द्यायच्या, छान शिजला जातो. आता पाणी किती घालायचं तर आपण हात किंवा एका उलथण्याने पाहायचं तर 2-3 कांडे पाणी वर राहिलं पाहिजे त्या गव्हाच्या इतकं पाणी टाकायचं. म्हणजे जास्तही पाणी होत नाही आणि कमीही होत नाही, एकदम छान होतं. जास्त पाणी झालं तर पातळ होतं आणि कमी पाणी झालं होतं ते शिजत नाही. मग एकदम छान झालेलं आहे बघा, जास्त पाणीही राहिलेलं नाही आहे. एकदम छान मस्त मऊसूद अशी गव्हाची खीर शिजून झालेली. आता मी काय करणार आहे, का पातेल्यात मी हे काढून घेणार आहे आणि सर्व छान काढून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये विलायची टाकणार आहे, विलायची जायफळची ती पूड, बडीशोप भाजून बारीक केलेली ती पूड टाकणार आहे आणि गूळ हा तेवढंच टाकायचं, कारण काय होतं आहे गव्हाला खीर गोड पाहिजे, त्याच्यामुळे गहू जेवढा आहे तेवढा मी गूळ टाकणार आहे. आता त्याच्यात थोडंसं मी म्हणजे जास्त घट्ट होऊ नये, कारण अजून गूळ टाकल्यानंतर ते आटरून येणार, त्याच्यामुळे घट्टपणा येणार. त्यामुळे
थोडंसं मी गरम पाणी करून टाकले, थोडं पातळ केलेलं आहे. आता त्याच्यात मी खोबरं टाकणार आहे. खोबरं असं भरपूर टाकायचं, कारण खिरीच्या गव्हात जेवढं खोबरं असेल ना तेवढं छान असतं. ते बडीशोप भाजून केलेली पूड टाकून देणार आहे. विलायची आणि जायफळची पूड पण मी टाकून देते, आणि गूळ पण जो बारीक केलेला होता खिसून किंवा चाकूने बारीक करून तोही टाकून देणार आहे. आणि छान गूळ विरघळीपर्यंत हाटत राहायचं, ते छान हाटून घ्यायचं, म्हणजे गूळ सगळीकडे मिक्स झाला पाहिजे. आता इथे एक मला आठवण झाली माझ्या आजी सासूंची, की त्या म्हणायच्या की सुनबाई, गव्हाची खीर अशी करायला पाहिजे की गव्हाच्या खिरीमध्ये घासागणीस खोबऱ्याचा तुकडा यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इतकं त्याच्यात खोबरं टाका, त्याच्याशिवाय गव्हाची खीर छान लागत नाही. आणि मी ते डोक्यात ठेवलेले अजून माझ्या, म्हणजे मी ज्यावेळेस करते गव्हाची खीर त्या टायमाला मला माझ्या आजी सासूंची आठवण येते, आणि त्या म्हटलेल्या मला आठवतात. त्यामुळे मी गव्हाच्या खिरीमध्ये भरपूर खोबरं टाकत असते, आणि छान लागतं घासागणीस असं खोबरं दाताखाली आलं. आणि छान अशी आता रटरट शिजू देणार आहे, कारण आपण आत्ता सगळं सामान टाकलेलं आहे. हे आपण महागून टाकलं ना, म्हणजे शिजल्यानंतर ते छान खोबरं पण जास्त शिजलेलं चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे असं रटरट होईपर्यंत आपण ते शिजवून घ्यायचं छान. त्याच्यात सर्व जायफळची, विलायची आणि त्याच्यानंतर बडीशोपची चव उतरली पाहिजे छान. जर तुम्ही खपली गव्हाची खीर करणार असाल तर तुम्ही काय करायचं, थोडंसं पाण्यात भिजवून काढायचं आणि सुती कपड्यावर थोडं पसरून ठेवायचं. आणि मग त्याच्यावर थोडंसं मिक्सरवर बंद चालू करून थोडंसं फिरवायचं. मग त्याच्यावरचं जे जाड आवरण आहे, निब्बरपणा तो निघतो, आणि खीर शिजवताना छान शिजली जाते, आणि गहू पण कचकच लागत नाही आणि लवकर शिजला जातो. आणि मग ते जे वरचं आवरण आहे ते पाकडून काढायचं, आणि उन्हात जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असेल, जास्त केलं असेल तर ते उन्हात ठेवून वाळू द्यायचं. आणि मग जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. खूप छान लागते गव्हाची खीर. ही अशा प्रकारची माझी गव्हाची खीर झाली आहे. तुम्हाला जर माझ्या गव्हाची खीर जर आवडली असेल ही रेसिपी, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नुसतं पाहू नका हो, प्लीज सबस्क्राईब करा. आणि मला तेवढंच मग पुढच्या रेसिपी करायला पण प्रोत्साहन मिळते. बागकामाचे पण व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.